नमस्कार. चला तर मी कल्पना माझ्या YouTube चॅनलवरती तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. ह्या ठिकाणी आपण पालक घेतलेली आहे. पालकपासूनच आज आपल्याला एक पदार्थ बनवायचा आहे. अगदी पोटभरीचा आहे. रोजचा आपण पोळी भाजी खाऊन कंटाळा आलेला असतो. त्यापेक्षाही भन्नाट आणि पोटभरीचा आहे. तो आपल्याला आज बनवायचा आहे. ह्या ठिकाणी पालक जी घेतली आहे ती आपल्याला मोठ्या आकारात थोडंसं असं कट करून घ्यायचं आहे. कट करून झालं की आपण एक छोट्या पातेल्यामध्ये आता ही पालक जी आहे ती टाकून देणार आहोत. पातेल्यामध्ये पालक टाकायचं आणि त्यामध्ये आपल्याला ग्लासभर इतकं पाणी टाकायचं. पाणी टाकून चांगली एक उकळी घेणार आहोत आपण, जे की पालकमध्ये जो कचरटपणा असतो तो निघून जाईल ह्यासाठी आपण पाण्यामध्ये टाकून घेतलेला आहे. आता एक 5 मिनिटाकरता आपण उकळायला ठेवलेला आहे. छान पालक उकळलेली सुद्धा आहे. आता पाण्यामधून आता आपल्याला वेगळं काढून मिक्सरच्या भांड्यात टाकून द्यायचंय आणि आपल्याला एक वाटण तयार करायचंय. अगदी साध्या पद्धतीनं आणि सहज कोणालाही बनवता येणारी रेसिपी आहे. एक वेळेस नक्की ट्राय करा. आता हे वाटण आपण साईडला ठेवलेलं आहे आणि दुसरा एक मसाला आपल्याला तयार करायचा आहे. ह्या ठिकाणी 1 चमचा इतकी आपण सोप घेतलेली आहे. ती सुद्धा आपल्याला वाटून घ्यायचं आहे. मिक्सरला काढलं तरी चालते. आता ह्या ठिकाणी दरदरीत आपण सोप जी आहे भाजलेली ती वाटून घेतलेली आहे. त्याच पद्धतीनं ह्या ठिकाणी दुसऱ्या एका वाटीमध्ये मी 1 चमचा इतके धने घेतले. धने सुद्धा हे भाजून घेतलेले आहेत. ते सुद्धा आता आपल्याला टाकायचे. धन्याचं सुद्धा आपल्याला एक दरदरीत वाटण तयार करून घ्यायचंय. धने सुद्धा वाटून घेतलेले आहेत. गॅसवरती एक पॅन ठेवलेला आहे. त्या पॅनमध्ये आपल्याला 2 चमचे इतकं तेल टाकून घ्यायचंय. तेल थोडं गरम झाले की त्यामध्ये जे जिरे, आपण सोप जी वाटून घेतलेली आहे, धने जे वाटून घेतलेले आहेत, ते सर्व मसाला आपल्याला तयार करायचे. त्यामुळे ह्या ठिकाणी आपल्याला ते टाकून घ्यायचे. अगदी प्रवासामध्ये सुद्धा आपण घेऊन गेलो तर 4 दिवसाकरता ह्या पुऱ्या आरामात टिकतात. अगदी आपल्या मटार जेव्हा फ्रेश येते हिवाळ्यामध्ये तेव्हा नक्की एक वेळेस ट्राय करा. आपण ह्या ठिकाणी पालक आणि मटारची अगदी छान खमंग अशी पुरी बनवत आहोत. आता ह्या ठिकाणी सोललेले मटार आहेत ते सुद्धा आपण टाकलेले आहेत. आता एक 2 मिनिटाकरता आपल्याला ते सुद्धा मिक्स करून घ्यायचे तेलामध्ये. जे की कच्चे जे घेतलेले आहेत ते आपल्याला थोडंसं फ्राय करून घ्यायचे तेलामध्ये. आता छान मिक्स झालेले आहेत. त्यामध्ये आपण 1 चमचा इतका मिरचीचा ठेचा आणि थोडंसं मीठ टाकलेलं आहे. लसणाच्या काही पाकळ्या टाकलेल्या आहेत. आलं घेतलेलं आहे, कट करून आलं टाकलेलं आहे. आता ह्या ठिकाणी थोडंसं भाजून झालं की आता ह्याचं सुद्धा आपल्याला मिक्सरला एक वाटण तयार करायचंय. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून आपण थोडंसं थंड करून घेतलेलं आहे आणि दरदरीत आपल्याला एक वाटण तयार करून घ्यायचंय. थोडीशी आपण ताजी कोथिंबीर टाकलेली आहे. नंतर सुद्धा आपल्याला कोथिंबीर टाकायची. आपण ह्यामध्ये सुद्धा थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे. आता ह्या ठिकाणी दरदरीत असं वाटण तयार केलं. आपण जास्त पण बारीक केलेलं नाही, अगदी दरदरीत ठेवलेलं आहे. आता हे आपण साईडला ठेवून ह्या ठिकाणी एक परात घेतलेली आहे. परातीमध्ये आपल्याला सुरुवातीला रवा घेतलेला आहे. रवा हे आपल्या काउंटनेस आपल्याला कमी जास्त करायचा. काही परफेक्ट मेजरमेंटची गरज नाही. 1 वाटी आपण रवा घेतलेला आहे. पाव वाटीपेक्षा सुद्धा कमी थोडं बेसन घेतलेलं आणि 1 वाटी भरपूर असं आपण गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि कोथिंबीर टाकलेली आहे. आता ह्या ठिकाणी जे वाटण तयार करून घेतलेले ते आता आपल्याला ह्या ठिकाणी टाकून द्यायचंय. 1 वाटण टाकून घेतलेलं आहे. पालकचं वाटण जे आहे ते आपण आपल्याला टाकणार आहोत. थोडीशी हळद टाकून घ्यायचे. लाल तिखट टाकायचे. अख्खे सुद्धा आपण जिरे आणि ह्या ठिकाणी आपण टाकलेले आहेत. आणि जी पालकची आपण पेस्ट बनवून घेतली आहे ती आता आपल्याला टाकायची आणि सुरुवातीला पालकच्याच पेस्टमध्ये आपल्याला हे पीठ मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर आपल्याला पाण्याचा अंदाज येतो. अगदी छान जसं आपण नेहमी पुरीसाठी पीठ मळतो त्या पद्धतीनेच मळून घ्यायचंय. आता ह्या ठिकाणी व्यवस्थित पीठ मळून झालेलं आहे. रवा असल्यामुळं भिजण्यासाठी आपल्याला एक 5 मिनिटाकरता यावरती झाकण ठेवून साईडला ठेवायचं आहे, जे की छान पीठ हे भिजलं जाईल आणि छान आपल्या पुऱ्या बनून तयार होतील. एक 5-10 मिनिटानंतर आपण हे पीठ काढलेलं आहे. अगदी छान पीठ आपलं मुरजलेलं आहे आणि छान आपल्या ह्याच्या पुऱ्या बनून तयार होतील. पीठ घेतलेलं आहे लावण्यासाठी साईडला. जर गरज वाटली तर आपण थोडंसं पीठ लावून ह्या ठिकाणी आपण पुऱ्या लाटून घेणार आहोत. कुठल्याही तुमच्या आवडीनुसार आकार छोटा मोठा करू शकता. अगदी मी ह्या आकारातलेच पुऱ्या बनवत आहे. जसं नेहमी आपण पुऱ्यांचा आकार करतो त्या पद्धतीनं आपल्याला हे पुऱ्या लाटून घ्यायचे आहेत. अगदी मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा तुम्ही हा पदार्थ बनवू शकतो. अगदी छान मुलं आवडीने खाऊन पूर्ण डबा संपवून येतील. आणि रविवारच्या सुट्टीत दिवसभर जर असे पदार्थ करून ठेवलं तर मुलं खाण्यासाठी कंटाळा करणार नाहीत. रोज चपाती खाऊन जर बोर होत असतील तर एक वेळेस नक्की ट्राय करा. आता ह्या ठिकाणी मी पुऱ्या एकदमच सर्व बनवून घेणार आहे आणि नंतर आपण तळून घेणार आहोत.
आता पुऱ्या लाटून झालेल्या आहेत. गॅसवरती आपण तेल ठेवलं होतं अगोदरच गरम होण्यासाठी आणि ते चांगलं कडकडीत गरम सुद्धा झालेलं आहे. आता ह्या पुऱ्या नेहमीप्रमाणे आपल्याला तळून घ्यायचंय. थोडासा तळण्यासाठी थोडा वेळ लागतो, कारण ओला मटार आहे, ओली पालक आहे, त्यामुळे थोडा तळण्यासाठी वेळ लागतो. सावकाश आपल्याला गॅस मीडियम ठेवून ह्या पुऱ्या तळून घ्यायच्या. जितक्या आपण व्यवस्थित तळलो तितकं जास्त वेळ ह्या पुऱ्या टिकतात. अगदी छान खमंग पोटभरीचा नाश्ता बनवून तयार होतोय. एक वेळेस नक्की ट्राय करा. केल्यानंतर कमेंटमध्ये सांगायला विसरू नका की तुमच्या पुऱ्या ह्या कशा झाल्या आहेत. अगदी फास्ट कमी वेळामध्ये आपण भरपूर अशा ह्या पुऱ्या बनवू शकतो. आता सर्व पुऱ्या आपण पद्धतीनेच आता तळून घेणार आहे. अगदी छान खमंग अशा पुऱ्या तळून झालेल्या आहेत. पाहताच तुम्हाला सुद्धा लक्षात येत असेल की किती खमंग आणि किती मस्त कुरकुरीत ह्या पुऱ्या बनवून तयार झाल्या. तुम्हाला अगदी जर कुरकुरीत पाहिजे असेल तर जास्त वेळ तळलं तर अगदी छान कुरकुरीत पण होतात आणि नरम सुद्धा होतात. अगदी ठिसूळ रव्याच्या असल्यामुळं खाण्यासाठी चविष्ट अशा ह्या पुऱ्या बनवून तयार झालेल्या आहेत. तुम्ही एक वेळेस नक्की ट्राय करून पहा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत.